दरम्यान हायकोर्टाच्या निर्णयाचं प्रशासन पालन करेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता असल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले। शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय। सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते। पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल। बघा, पहिल्या दिवशी जो काही लोकांनी धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली, ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले। पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं। तिथे काही लोकांनी धुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते। पण नंतर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय, कुठेही आम्ही काही उधळणार नाही। त्यांनी दुकानं उघडी ठेवली, दुकानं उघडी आहेत। मुंबईकराला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या। तुम्ही काय लय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय, नसता आझाद मैदानला यायचंय। किती सोपं आहे। तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चालत। मी मेलो तरी इथून उठत नाही। ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं ते येऊन दे। मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही